लग्नाचा मंडप दिव्यांच्या झगमगाटात उजळून निघाला होता. पण ज्या बापाने हे स्वप्न पाहिलं तोच या आनंदाच्या क्षणातून कायमचा हद्दपार झाला होता. या चित्रात दिसणारा तो प्रसंग केवळ एक चित्र नाही, तर एका बापाच्या काळजाचे कसे तुकडे झाले याची ती एक जिवंत आणि भयंकर कहाणी आहे. रघुनाथराव हे एक अत्यंत साधे कष्टकरी गृहस्थ. आपली एकुलती एक मुलगी अंजली हिचे लग्न एका मोठ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित घरात ठरल्याचा त्यांना आभाळा एवढा आनंद झाला होता. लेकीच्या सुखासाठी त्यांनी स्वतःच्या आयुष्याची पुंजी पणाला लावली होती. पण जसा जसा लग्नाचा दिवस जवळ आला तसा तशी अंजली बदलत गेली. श्रीमंतीच्या थाटात आणि सासरच्या लोकांच्या दिखाव्यापुढे तिला आपल्या साध्या गरीब बापाची लाज वाटू लागली होती. लग्नाच्या अगदी सकाळी जेव्हा रघुनाथराव मंडपात जाण्यासाठी इस्त्रीचे कपडे घालत होते तेव्हा अंजलीने त्यांना गाठलं. तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञपणा स्पष्ट दिसत होता. बाबा, तुम्ही लग्नाच्या मंडपात येऊ नका. तुमचे ते जुने विचार, तुमचं ते राहणीमान पाहून माझ्या सासऱ्यांसमोर माझी इज्जत जाईल. तुम्ही इथेच घरी थांबा. माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा दिवस मला खराब करायचा नाहीये. हे शब्द रघुनाथरावांच्या काळजात गरम सळईसारखे घुसले. ज्या मुलीला त्यांनी स्वतःच्या घामाच्या पैशातून वाढवलं तीच आज त्यांना तिच्या आयुष्यातून पुसून टाकत होती. डोळ्यांत पाणी आणि घशात अडकलेला हुंदका घेऊन ते तिथून निमूटपणे वळले आणि एका अंधाऱ्या खोलीत जाऊन बसले. बाहेर सनई चौघडे वाजत होते, पण रघुनाथरावांच्या आयुष्यात मात्र भयान शांतता पसरली होती. पण खरी कहाणी तर इथूनच सुरू होणार होती. असं काय घडलं की जिने स्वतःच्या बापाला हिणवून हाकललं तीच लग्नाच्या रात्री त्याला वेड्यासारखे कॉल करू लागली. रात्र झाली. रघुनाथराव आपल्या अंधाऱ्या घरात एका जुन्या खुर्चीवर सुन्न अवस्थेत बसले होते. अचानक त्यांना जुना फोन वाजू लागला. स्क्रीनवर नाव होते अंजू. त्यांनी फोनकडे एक नजर टाकली, पण तो उचलला नाही. फोन वाजतच राहिला. 1, 10, 50 आणि पाहता पाहता तब्बल 109 मिस्ड कॉल्स. लग्नाच्या रात्री एका नववधूने आपल्या बापाला इतक्या वेळा फोन का करावा? अखेर 110 वेळी रघुनाथरावांनी फोन उचलला. पलीकडून अंजलीचा हुंदके देणारा प्रचंड घाबरलेला आवाज आला. बाबा, बाबा, मला माफ करा. मला इथून घेऊन जा. हे लोक खूप भयानक आहेत. बाबा, प्लीज मला वाचवा, नाहीतर हे मला. रघुनाथरावांचा ऊर भरून आला, पण सकाळचा तो अपमान आणि लेकीचे ते शब्द त्यांच्या कानात घुमू लागले. त्यांनी आपले अश्रू पुसले आणि अत्यंत शांत पण काळजाचा थरकाप उडवणाऱ्या आवाजात उत्तर दिले. हॅलो, कोण बोलतंय? माफ करा, पण मी तुम्हाला ओळखत नाही. आणि त्यांनी फोन कट केला. अंजलीच्या त्या श्रीमंत सासरी असं काय भयानक सत्य लपलं होतं ज्याने तिला लग्नाच्याच रात्री मृत्यूची भीती वाटू लागली. आणि रघुनाथरावांनी खरोखरच आपल्या काळजाच्या तुकड्याला कायमचं नाकारलं होतं का? रघुनाथरावांनी फोन कट केला खरा, पण त्या एका क्षणात त्यांच्या काळजाचे 100 तुकडे झाले होते. ज्या हातांनी त्यांनी अंजलीला लहानचं मोठं केलं, तिला घास भरवला, त्याच हातांनी फोन कट करताना त्यांचे हात थरथरत होते. फोन बंद झाल्यानंतर त्या अंधाऱ्या खोलीत पुन्हा एकदा भयान शांतता पसरली. पण ही शांतता वादळापूर्वीची शांतता होती. दुसऱ्या बाजूला त्या भव्य आणि श्रीमंत हवेलीमध्ये अंजलीच्या पायाखालची जमीन सरकली होती. नववधूच्या पोशाखात नटलेली अंजली एका अंधाऱ्या खोलीत बंद होती. तिच्या हातातील महागडा फोन थरथरत होता. तिने पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण पलीकडून फक्त एकच आवाज येत होता. तुम्ही डायल केलेला नंबर सध्या उत्तर देत नाही. अंजलीला सकाळचा तो क्षण आठवला जेव्हा तिने तिच्या बापाला मंडपातून हाकलून दिलं होतं. बाबा, तुमची मला इथे गरज नाही. तुमची श्रीमंतच्या मध्ये राहण्याची लायकी नाही. हे तिचे शब्द तिच्या कानात शेसासारखे वितळून पडत होते. आज तिला समजलं होतं की तिने ज्या श्रीमंतीच्या मोहात पडून आपल्या बापाला नाकारलं ती श्रीमंती म्हणजे एक भयंकर जाळं होतं. पण त्या श्रीमंत हवेलीमध्ये नक्की काय चाललं होतं? अंजलीला लग्नाच्याच रात्री आपल्या
जीवाची भीती का वाटू लागली होती. लग्नाचे सगळे विधी पार पडल्यानंतर जेव्हा अंजली तिच्या सासरी आली तेव्हा तिला वाटलं होतं की तिच्या आयुष्यात आता फक्त सुख आणि वैभव असेल. तिचा पती विक्रम आणि त्याचे वडील अभय सिंग हे शहरातील मोठे उद्योगपती मानले जात होते. पण लग्न संपताच त्या घरातील वातावरण अचानक बदललं. अंजली जेव्हा तिच्या खोलीत बसली होती तेव्हा तिला बाहेरून काही विचित्र आवाज ऐकू आले. कोणीतरी मोठ्याने भांडत होते. उत्सुकतापोटी आणि थोड्या घाबरलेल्या अवस्थेत अंजली हळूच खोलीबाहेर आली. तिने पाहिलं की तिचा पती विक्रम आणि तिचे सासरे अभय सिंग एका गुप्त खोलीचे कुलूप उघडत होते. अंजली लपून ते सगळं पाहत होती. तिने जे पाहिलं ते पाहून तिच्या अंगाचा थरकाप उडाला. त्या खोलीत अनेक जुनी कागदपत्रे, बनावट पासपोर्ट आणि कित्येक मुलींची फोटो टांगलेली होते. अभय सिंग विक्रमला म्हणाला, या वेळेस ही मुलगी अजिबात वाचता कामा नये. तिचे सगळे दागिने आणि तिच्या बापाने दिलेली मालमत्ता आपल्या नावावर झाली की तिला कायमचं गायब करून टाक. आधीच्या 3 मुलीसारखंच हिचाही खेळ खल्लास करायचा आहे. हे शब्द ऐकताच अंजलीच्या तोंडावरचा रंग उडाला. तिला समजलं की ती ज्या घराला आपलं स्वर्ग समजत होती ते प्रत्यक्षात एका भयंकर गुन्हेगाराचा अड्डा होता. हे लोक श्रीमंत घराण्यातील किंवा साध्या घरातल्या मुलीशी लग्न करायचे, त्यांची सगळी संपत्ती हडप करायचे आणि नंतर त्या मुलींना गायब करून टाकायचे. विक्रमचे हे 4थे लग्न होते. अंजली तिथून पळून स्वतःच्या खोलीत आली आणि तिने आतून कडी लावली. तिच्या डोळ्यासमोर फक्त मृत्यू दिसत होता. या भयंकर चक्रव्यूहातून तिला फक्त एकच माणूस वाचू शकत होता, तिचा गरीब बाप रघुनाथराव. तिने थरथरत्या हातांनी फोन उचलला आणि बापाला फोन लावायला सुरुवात केली. 1, 2, 5, 10 तब्बल 109 कॉल्स केले, पण बापाने फोन उचलला नाही. आणि जेव्हा 110व्या वेळी फोन उचलला तेव्हा बापाने ओळख दाखवायलाच नकार दिली. अंजली ढासाढासा रडू लागली. तिने स्वतःच्या हाताने स्वतःचा बचाव करण्याचा शेवटचा मार्गही बंद करून टाकला होता. दुसऱ्या बाजूला रघुनाथराव खरोखरच शांत बसले होते का? नाही. एक बाप आपल्या लेकीला कितीही रागवलं तरी तिची हाक त्याच्या काळजाला चिरून जाते. रघुनाथरावांनी फोनवर तू कोण असं म्हटलं असलं तरी अंजलीच्या त्या एका वाक्याने बाबा मला वाचवा रघुनाथरावांच्या आतील बापाला जागं केलं होतं. रघुनाथरावांना माहीत होतं की त्यांची मुलगी सहजासहजी असा फोन करणार नाही. नक्कीच ती खूप मोठ्या संकटात होती. त्यांनी ताबडतोब आपल्या जुन्या ट्रकमधून एक जुनी डायरी काढली. ही तिची डायरी होती ज्यामध्ये त्यांनी अभय सिंग आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल काही जुनी माहिती लिहून ठेवली होती. रघुनाथराव हे केवळ साधे शेतकरी किंवा कष्टकरी नव्हते. भूतकाळात त्यांचाही एक असा चेहरा होता जो आजवर जगापासून लपून राहिला होता. त्यांनी अंगावरचा जुना कपडा बदलला, डोळ्यातील अश्रू पुसले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक भयानक कठोरपणा आला. त्यांनी जुन्या लाकडी पेटीतून एक जुनी पिस्तूल बाहेर काढली जी त्यांनी वर्षापूर्वी शांततेच्या मार्गावर चालण्यासाठी दूर ठेवली होती. रघुनाथराव पुटपुटले, माझ्या लेकीने मला नाकारलं असलं तरी मी तिला मरू देणार नाही. तिची चूक तिला समजली असेल पण तिच्या शिक्षेची किंमत तिचा जीव असू शकत नाही. ते रात्रीच्या अंधारात अभय सिंग यांच्या हवेलीच्या दिशेने निघाले. पाऊस मुसळधार पडत होता, विजा कडकडत होत्या. रघुनाथरावांचे पाऊल हवेलीच्या दिशेने पडत होते. इकडे हवेलीमध्ये विक्रमने अंजलीच्या खोलीचा दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली होती. अंजली, दरवाजा उघड. तुला काय वाटलं तू आत लपशील आणि वाचशील? विक्रमचा राक्षसी आवाज ऐकून अंजली कोपऱ्यात थरथर कापत होती. अचानक दरवाजावर मोठा आघात झाला आणि दरवाजा तुटला. विक्रम आणि त्याचे 2 गुंड खोलीत आले. विक्रमच्या हातात एक विषारी इंजेक्शन होते. तो हसत हसत पुढे आला आणि म्हणाला, तुझ्या बापाने तुला नाकारलं अंजली, आता तुला वाचवायला कोणीही येणार नाही.
अंजलीने डोळे मिटले आणि मोठ्याने ओरडली, "बाबा!" त्या क्षणी हवेलीचा मुख्य दरवाजा एका मोठ्या आवाजासह तुटला. बाहेर एका प्रचंड वादळासारखा एक माणूस उभा होता, पण तो साधा बाप नव्हता, तर त्याच्या हातात बंदूक होती आणि डोळ्यात फक्त आणि फक्त काळजाच्या तुकड्याला वाचवण्याचा अंगार होता. रघुनाथराव एकटेच त्या सर्व गुंडांचा सामना कसा करणार आणि अंजलीला तिच्या बापाचे ते भयानक गुप्त सत्य समजल्यावर काय होणार? हवेलीचा मुख्य दरवाजा ज्या क्षणी एका मोठ्या आवाजासह तुटला, त्या क्षणी अख्ख्या घरात शांतता पसरली. विक्रम आणि त्यांच्या गुंडांचे लक्ष अचानक दाराकडे गेले. बाहेर विजांचा कडकडाट होता आणि त्या प्रकाशात रघुनाथरावांची सावली एखाद्या महाकालासारखी दिसत होती. अंगावर अत्यंत साधे कपडे, पण हातात धरलेली पिस्तूल आणि डोळ्यात पेटलेला संतापाचा अंगार पाहून तिथल्या एकाही गुंडांची पुढे जाण्याची हिम्मत झाली नाही. "बाबा!" खोलीतून अंजलीचा आक्रोश ऐकू आला. अभयसिंग समोर आला आणि उपहासाने हसला, "अरे, हा तर तोच भिकारी बाप लग्नाच्या मंडपातून हकलल्यावर इथे स्वतःचा जीव घालवायला आला आहेस काय?" रघुनाथरावांनी एकही शब्द न बोलता थेट अभयसिंगच्या पायाजवळ गोळी झाडली. धाडकन असा आवाज झाला आणि फरशीचे तुकडे उडाले. अभयसिंग मागे सरकला. त्याचा सर्व माज एका क्षणात उतरला. "माझ्या मुलीने मला काय म्हटलं, हा माझा आणि तिचा विषय आहे, पण तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत तुम्ही केलीच कशी?" रघुनाथरावांचा आवाज इतका गंभीर आणि कडक होता की विक्रमच्या हातातले विषारी इंजेक्शन आपोआप खाली निसटले. विक्रमने आपल्या 2 गुंडांना खून केली. ते दोघे हातात धारदार सुरे घेऊन रघुनाथरावांच्या दिशेने धावले, पण त्यांना अंदाज नव्हता की हा केवळ एक साधा शेतकरी नाही. भूतकाळात रघुनाथराव हे विशेष सैन्य दलाचे एक अत्यंत कुशल अधिकारी होते, जे त्यांनी आपल्या मुलीच्या भविष्यासाठी आणि शांत आयुष्यासाठी वर्षापूर्वी सोडले होते. पहिला गुंड जवळ येताच रघुनाथरावांनी त्यांचा हात फिरवून थेट त्याला भीतीवर आपटले आणि एकाच फटक्यात बेशुद्ध केले. दुसऱ्या गुंडाची मान पकडून त्यांनी त्याला जमिनीवर कोसळले. अवघ्या 10 सेकंदात 2 भयंकर गुंड जमिनीवर तळमळत होते. हे दृश्य पाहून विक्रम आणि अभयसिंग यांच्या पायाखालची जमीन सरकली. विक्रमने अंजलीच्या मानेवर सुरा ठेवला आणि ओरडला, "बाहेरच थांब. एक पाऊल पुढे टाकलास तर हिचा गळा कापून टाकेन." अंजली भीतीने थरथरत होती. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. आज तिला तिच्या साध्या गरीब बापामागील हे सत्य समजत होतं, जे तिने कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. तिचा बाप एक ढाल होता, जो तिच्या रक्षणासाठी कुठल्याही थराला जाऊ शकत होता. रघुनाथरावांनी बंदूक खाली केली नाही. ते अत्यंत शांतपणे पुढे सरकत म्हणाले, "विक्रम, तू आधी 3 मुलींचा जीव घेतलास. त्या दुर्दैवी बापांना न्याय मिळाला नाही, पण आज तुझा हिशोब पूर्ण होणार." विक्रमचा हात थरथरू लागला. त्याला समजले की या माणसाला त्यांच्या भूतकाळातील प्रत्येक काळ्या धंद्यांची माहिती आहे. पण अभयसिंगने अचानक मागून एक भयंकर चाल खेळली. अभयसिंगने गुपचूप आपल्या खिशातून एक दुसरी रिव्हॉल्वर काढली आणि थेट रघुनाथरावांच्या पाठीवर नेम धरला. अंजलीने हे पाहिले आणि ती किंचाळली, "बाबा, सांभाळा." धाडकन एक गोळी झाडली गेली. खोलीत धूर पसरला. अंजलीने भीतीने डोळे मिटून घेतले. तिच्या तोंडून फक्त एकच शब्द निघाला, "बाबा." पण जेव्हा धूर कमी झाला तेव्हा दिसलेले दृश्य भयंकर होते. गोळी रघुनाथरावांना लागली नव्हती, तर रघुनाथरावांनी एका सेकंदाच्या फ्रॅक्शनमध्ये मागे वळून अभयसिंगच्या हातावर गोळी झाडली होती. अभयसिंगची बंदूक खाली पडली आणि तो वेदनेने ओरडू लागला. त्याच संधीचा फायदा घेऊन रघुनाथरावांनी विक्रमवर झेप घेतली. विक्रमचा सुरात दूर फेकला गेला आणि रघुनाथरावांनी त्याला कॉलरला धरून थेट खाली खेचले. त्यांनी अंजलीला आपल्या मागे घेतले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. "बाबा, मला माफ करा. मी खूप मोठी चूक केली." अंजली त्यांच्या पाया पडत ढसाढसा रडू लागली.
रघुनाथरावांनी तिला वर उठवले आणि म्हणाले, बाप कधी लेकीवर रागवत नाही. बाळ पण हा हिशोब अजून बाकी आहे. रघुनाथरावांनी पोलिसांना आधीच गुप्त संदेश पाठवला होता. बाहेर सायरनचा आवाज ऐकू येऊ लागला. पोलीस पथक हवेलीत घुसले. अभयसिंग आणि विक्रमचे काळे साम्राज्य एका रात्रीत उद्ध्वस्त झाले. त्यांना बेड्या ठोकून नेण्यात आले. पण कथेचा शेवट अजून झालेला नव्हता. सगळे संपल्यानंतर जेव्हा पोलीस हवेलीची तपासणी करत होते तेव्हा गुप्त खोलीतून एक अशी जुनी डायरी आणि फोटो सापडले ज्याने स्वतः रघुनाथरावांचेही होश उडवले. ज्या डायरीत अंजलीच्या खऱ्या आईचे नाव आणि एक असं भयंकर रहस्य लिहिले होते जे पाहून रघुनाथरावांचे हात थरथरू लागले. अंजली खरोखरच रघुनाथरावांची सख्खी मुलगी होती की या कथेमागे अजून एक विसरलेलं अत्यंत धोकादायक भूतकाळ लपलेला होता. पोलिसांच्या गाड्यांचे लाल निळे दिवे हवेलीवर चमकत होते. विक्रम आणि अभयसिंगला बेड्या ठोकून पोलीस गाडीत बसवत होते. अंजली आपल्या बापाचा हात घट्ट धरून उभी होती. तिचे डोळे अजूनही अश्रूंनी भरलेले होते, पण तिच्या मनात आता बापाविषयीचा प्रचंड अभिमान आणि स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप होता. तपासणी दरम्यान इन्स्पेक्टरने त्या गुप्त खोलीतील ती जुनी डायरी रघुनाथरावांच्या हातात दिली. रघुनाथरावांनी कापत्या हातांनी ती डायरी उघडली. त्या डायरीचे पाने जुनी आणि पिवळी पडली होती. पहिल्याच पानावर एका स्त्रीचा फोटो होता. ही अंजलीची आई सावित्री होती. पण खाली जे काही लिहिलं होतं ते वाचून रघुनाथरावांच्या पायाखालची जमीन सरकली. डायरीतील नोंदीनुसार अभयसिंग आणि रघुनाथराव वर्षापूर्वी एका शहरात राहत होते. अभयसिंगने एका जुन्या गुन्हेगारी कारस्थानातून सावित्री आणि तिच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. सावित्रीने मृत्यूपूर्वी तिच्या निष्पाप लहान मुलीला अंजलीला आपल्या सर्वात विश्वासू मित्राच्याच म्हणजे रघुनाथरावांच्या स्वाधीन केले होते. म्हणजेच अंजली ही रघुनाथरावांची सख्खी मुलगी नव्हती. रघुनाथरावांनी स्वतःचं पूर्ण आयुष्य, आपलं करिअर, स्वतःचे सुखचैन सगळं काही त्यागून एका परक्या लेकीला स्वतःची सख्खी मुलगी मानून वाढवलं होतं. तिला कधीही आईची कमतरता भासू दिली नव्हती. ज्या बापाला अंजलीने तुमची श्रीमंतामध्ये राहण्याची लायकी नाही म्हणून लग्नाच्या मंडपातून हाकलून दिलं होतं, त्या बापाने तिच्यासाठी स्वतःच्या रक्ताचं नातं नसतानाही आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. अंजलीने रघुनाथरावांच्या हातातली ती डायरी पाहिली. तिनेही ते शब्द वाचले. तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती स्वतःला सावरू शकली नाही आणि थेट रघुनाथरावांच्या पायावर कोसळली. बाबा, तुम्ही माझे सख्खे बाबा नाही आहात, तरीही तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं केलं. मी किती अभागी आहे. मी एका अशा देव माणसाला नाकारलं ज्याने मला स्वतःच्या काळजाचा तुकडा मानलं. अंजली ढसाढसा रडत होती. तिचे खुंदके थांबत नव्हते. रघुनाथरावांनी तिचे दोन्ही हात धरून तिला वर उठवले. त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते, पण चेहऱ्यावर एक अत्यंत प्रेमळ आणि आईसारखी ममता होती. जे अंजलीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, बाळ, रक्ताचं नातं जन्म देण्याने तयार होतं, पण बापाचं नातं हे प्रेमाने आणि विश्वासाने टिकतं. तू माझी सख्खी मुलगी आहेस की नाही याने मला कधीच फरक पडला नाही. ज्या दिवशी सावित्रीने तुला माझ्या हातात दिलं त्याच दिवशी तू माझी अंजू झालीस. बापाचं प्रेम कधीच अटीवर आधारित नसतं. अंजलीने रघुनाथरावांना घट्ट मिठी मारली. आज तिला समजलं होतं की जगातील सर्व श्रीमंती, सर्व थाटमाट एका बाजूला आणि बापाचे निस्वार्थी प्रेम दुसऱ्या बाजूला. काही दिवसानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या. अभयसिंग आणि विक्रमला त्याच्या काळ्या कृत्यासाठी जन्मठेपेची शिक्षा झाली. अंजलीने तो श्रीमंतीचा थाट, ते घर सगळं सोडून दिलं. ती पुन्हा एकदा तिच्या बापाच्या साध्या छोट्याशा घरात राहायला आली. आता ती केवळ एक मुलगी नव्हती, तर आपल्या बापाची ढाल बनली होती. ज्या बापाने तिला संपूर्ण आयुष्य जपलं, आता त्या बापाच्या म्हातारपणाचा काठी बनण्याचा
तिने ठरवलं होतं. त्या संध्याकाळी घरच्या अंगणात बसून रघुनाथराव चहा पित होते आणि अंजली त्यांच्या शेजारी बसून हसत गप्पा मारत होती. लग्नाच्या दिवशी सुटलेलं ते पवित्र नातं आज अधिक घट्ट, अधिक मजबूत आणि अधिक अमर झालं होतं.